नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश मात्रे आपला काव्य मधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो बोनवली अड्ड्यात. सो चला आता आपण अड्ड्यात जाऊ आणि शूट घेऊया आणि आज आपल्या व्हिडिओमधून आज शर्यतीसुद्धा दाखवणार आहे. सो चला आता आपण जाऊया अड्ड्यात. सो मित्रांनो, आपल्यासोबत आहे प्रॉपर लॉगर, टी शर्ट बघा लोगो, ट्रॅव्हल विथ शिवम आपल्यासोबत आहे आणि माईकसुद्धा त्याच्यासोबत आहे. सो आज तो अड्डा शूट करायला आलाय, त्याची एक्झाम चालू असताना तुमच्यासाठी आलाय. मग काय बोलतो आज आजच्या अड्ड्याबद्दल? आहे आज आता शनिवारी एक्झाम आहे, पण आज बुधवारी अड्डा असल्यामुळे मी बोललो आज जाऊन येऊया, 2 दिवस अभ्यास करूया परत, म्हणून आज आलो आम्ही राजेश दादासोबत. आणि बघूया आता अड्डा तर भरलेला पूर्ण, खूप गाड्या आलेल्या आहेत, बघू आता किती मजा येते ते. तर चला पाहूया. चला जाऊया आता आपण. सो अड्ड्यामध्ये जात असतानाच पहिला गुलाल दिसतोय मला, जो आता घरी सुद्धा झालाय. दादा कुठला बैल? आजदेगावचं. काय नाव बैलाचं? काशी. गुलाल घेतलेला आहे, जिंकलेली आहे शर्यत. सोबत पायरा कोण होता? काटेमानेलीचा बलमा. आणि काशी कुठला दादा? आजदेगाव. आज कितवी शर्यत आहे या वर्षातली? आता ही दुसरी शर्यत. आणि कसं वाटतं गुलाल घेऊन? चांगलं. कोणाच्या नावाने धावला होता दादा? आमच्या गावाच्या नावाने, वेताळेश्वर प्रसन्न आजदे. चला आता ते निघाले, मग आता दुसरी जोड वगैरे लावणार नाही का? नाही. एकामध्ये हॅपी. सो चला पाहू शकता ही शर्यत आज. गणपती बाप्पा मोरया. विजय झालेले प्रथमच दिसला म्हणून आपण आज शूट घेतला. धन्यवाद. थँक्यू. सो आता आपण अड्ड्यात आलेलो आहे मित्रांनो. समोर पाहू शकता अड्डा दिसतं, खूप गर्दी झालेली आहे, प्रचंड प्रतिसाद आहे बोनवली अड्ड्यात प्रेक्षकांचा. सो मित्रांनो, आताच बघितलं काही सबस्क्रायबर आपल्याला भेटले होते, फोटो घेत होते. खूप बरं वाटतं असं जेव्हा आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटतात आणि आपल्यासोबत फोटो काढतात, तो आनंद आहे ना जगा वेगळा असं मित्रांनो. सो पाहू शकता बैलं आलेले सर्व. सो खूप बैलं आलेली. सो आता बघूया आपण जाऊन. सो बघू शकता आपल्यासमोर. दादा काय नाव आहे बैलाचं? कुठे आहे? सनीबांडा. यो सनीबांडा. आणि हे मालक आहेत. काय लागली का शर्यत? जमले का? जमले. आणि हा दुसरा बैल तेजा घरचा साज आहे का? मग आता शर्यत झाली ती काय झाली? विजय प्राप्त केला काय? नाही, गुलाल बघा ना. पाहू शकता ज्या जोडीने गुलाल प्राप्त केलेला आहे. काय याचं नाव? सनीबांडा आणि तेजा. काय बोलू शकता आज पहिला गुलाल घेतल्याबद्दल या अड्ड्यात? या अड्ड्यात पहिलाच गुलाल घेतल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. आणि आता पण आमची दुसरी गाडी जमली, आता पण गुलाल घ्यायचा प्रयत्न करू आम्ही. अरे वा, दुसरी गाडी पण जमलेली. कुठली आहे ती? तिकडे आहे ती जमलेली गाडी. मग आता ह्या वर्षी शर्यती सुरू झाल्या. बोनवली अड्डा पहिला काय याच्या सुद्धा अड्ड्यात गेले होते? बोनवली अड्डा पहिलाच भरले अंदू, आणि जिथे अड्डे होते तिथे आम्ही जातोच. मग काय या वर्षीचा टार्गेट काय तुमचा? या वर्षीचं टार्गेट असं आहे का याला खूप पुढे न्यायचं आहे आम्हाला. याने आतापर्यंत याची कारकिर्दी काय, सनीबांडाची कारकिर्दी सांगा दादा. सनीबांडाची कारकिर्दी अशी आहे का आजपर्यंत एकही शर्यत हारला नाही त्याच्या चुकीने. तो किती वयाचा आहे? तो आता 16-17 महिन्यात आहे. 16-17 महिन्यात. त्याला कुठून खरेदी केला होता दादा? आमच्या घरच्या गाईचा आहे. घरच्या गाईचा. अरे बापरे. आणि तो नाव त्याला असं कसं सराव कसा दिला जातो तुम्ही? याला सराव आमच्या छोट्या मुलाही दिले. हां. तर आमच्या गावात तिकडे न्यायची रोडला आणि त्याला तिकडनं सोडून द्यायची बिना चक्राची. तो शिकलाय तसाच आणि डायरेक्ट आम्ही अड्ड्यात घेऊन आलो आणि त्यांनी चांगलं काम करायला लावले. दादा सनीबांडा आज नाव करताय, कुठल्या गावचा? यो पिसारवे गावचा सनीबांडा. पिसारवे गावचा. अरे वा, म्हणजे आता तुमच्या गावात पहिला अड्डा भरला होता, आपण व्हिडिओ सुद्धा घेतला होता, त्या गावातला हा सनीबांडा आहे आणि हा धुमाकूल नक्कीच घालणार आहे. दादा तुम्ही काय बोलता? तुम्ही जो माझा वासरू आहे, हां, या वासराने आम्हाला मागच्या वर्षी आमचा जंजीर जवळ नावातलेला बैल होता, तो कुठेतरी कमी पडला, त्याला आम्ही घाटावर पोचवला. आम्हाला अड्ड्यात यायला जागा नव्हती, तेव्हा आमच्या घरात असलेली वस्तू जो म्हशीमध्ये चालायला जायचा त्याला आम्ही जंजीर जागेवर बांधला आणि लहान मुळे सराव दिला आणि त्याला मी अड्ड्यात घेऊन आलो इथं सच बघायला. आणि त्याविषयी त्याला कधी गाडीला झुपला होता आणि झुपलून त्याला पलवला. तर ह्यानी जंजीरच्या पाठोपाठ यांनी जो आमचं नाव केलं त्या वर्षी आम्हाला अड्ड्यात जागा ठेवली त्यांनी. नक्कीच दादा. आणि चारही खांदी कुठल्याही खांदी पलवा सारखाच पलतो, चारही खांदी पलतो, दोन्ही बाजू पब्लिक, दोन्ही बाजू आतमध्ये.
मग आज जी गाडी धावली किंवा घरचा साज धावला का? घरचाच साज, मग आता घरचाच. दुसरी पण घरच्या साज नाही, हा, घरचाच आहे. मग नक्कीच तुम्ही घरच्या साज म्हणजे पुढे जावा हीच तुमची इच्छा असेल. मग कधी असा पैरा लावता का दुसऱ्या बैलासोबत? हा लावतो, ते भरपूर बैल झाले, 15-16 बैलांनी पहिला पलतो. हा, तेव्हा पण विजय असतो तो. त्याची हॅट्रिक पण झालेली आहे, एका महिन्यात हॅट्रिक पण केली त्यांनी. कुठला मैदान दादा तो? तो पाटगावचा महिन्यात. दादा या मैदानात सुद्धा दुसरी शर्यत आहे, तो नक्कीच बांडा बैल आपला जिंकेल. आणि 24 तारखेला आणि सर्व- तेजा बैल सुद्धा 24 तारखेला सर्वांनी पिसवले मैदान पुन्हा या, आणि तो मैदान शासनाच्या परवानगीने होणार. सो मित्रांनो पाहू शकता दादाने आता सांगितलं की पुन्हा एकदा या 24 तारखेला अड्डा भरणार आहे, पिसोरा अड्डा. तो सर्वांनी तिथे यावे आणि बैलगाडा शर्यती शौकीनीने आणि बैलगाडा मालकाने त्या शर्यतीचा आनंद घ्यावा. आणि यावर्षी सुद्धा 11च्या आत 11पर्यंत शर्यत होईल. आणि काही त्यांना आहे का बक्षीस सांगतो आम्ही ते. नक्कीच 24 तारखेच्या आधी जर मला अड्डा दाखवण्याची वेळ भेटली तर मी नक्कीच तुमच्या मैदानात विजिट देणार. चला दादा भेटू आता पुन्हा. सो मित्रांनो पाहू शकता आपल्या समोर आहे काकडवालचा राजा, जो मागच्या वर्षी त्याने चांगलाच धुमाकूल घातला होता. अड्ड्यामध्ये तो शर्यत जिंकतही आला होता. आज आपण मालकाकडनं जाणून घेऊया की या वर्षीचं त्यांचं नियोजन आणि कशा पद्धतीने शर्यती तो जिंकतोय. त्याने 2-3 अड्डे त्याने घेतलेले आहेत, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. काकडवालचा राजा आज आले बोनवली अड्ड्यात. दादा याआधी कुठे शर्यत झाली होती? याआधी काकारवालच्या भाटीतच झाली शर्यत, हां, आणि त्याच्यानंतर एक पिसारा. मग काय वाटतं आजच्या अड्ड्यात? आजच्या अड्ड्यात चांगला वाटतंय, आणि शर्यत बी आपली ज्यांना पराभूत केली त्याही बैलमधून आपल्याशी आज. कोणता विरुद्ध कोण आहे दादा? परग्याची गाडी. पडक्याची गाडी आहे. मग या वर्षीचं नियोजन कसं असणार? आता मोठा जो मैदान होणार आहे फॉर्च्युनरचा, आपण कधी घाटावरती आपला राजा जातो का? घाटावर नाही गेला, पण आपल्याला 2-3 जणांची मागणी झालेली, पण आपण घाटावर नाही गेला पाहिजे. मग या वर्षी जो फॉर्च्युनरचा मैदान आहे तिथे सहभागी होईल का आपला राजा? जर मुंबईमध्ये नाव करतोय, होईल होईल, यावर्षी न्यायचाच आता फॉर्च्युनर. तिकडचं नियोजन आहे. आहे मग तिकडचं नियोजन आपल्या राजाला काय पैराचं कसं काय नियोजन असणार आहे? फेऱ्याच आहे म्हणजे, हम्म. बघू आता. अच्छा, जेव्हा आजची तुमचं गाडी जर ठरलं जाईल, हां. हां, तेव्हा आम्ही ठरू म्हणजे जर आजची शाहीर आणि ही गाडी जर हीच गाडी तिथं घाटाला बोलवायची आम्हाला. तो मित्रांनो जर आज शाहीर आणि राजा आहे, जर ही गाडी आज इथे विजय प्राप्त झाला तर आपल्याला फॉर्च्युनरचा जो मैदान आहे हिंदकेश उत्तम हिंदकेसरी, त्या मैदानात हीच जोडी बघायला भेटणार आहे. आणि हा शाहीरचं नियोजन कसं काय झालं आज? कसं काय म्हणजे आपला धोनीचा शिरदार डोंबरे असा आपला भाऊ आहे म्हणजे मोठा. तर रात्री आम्ही त्याच्या बड्डेच्या निमित्तानं, म्हणजे त्यांचा आता बड्डे झाला ना 4 तारखेला, तर त्या 10 तारखेला 10 डिसेंबरला त्यांचा बड्डे होता. तर रात्री आमचा झाला असा फोन की तू बड्डेला आहे, मी तिकडे अड्ड्याला होतो बड्डेला. तर त्याच्यात आमची झाली रात्री की आपण माझ्या बड्डेच्या नावात एक शर्यत खेळू. बोलू एक काय आपण 2 खेळू. ही गाडी कशी आपली 2-3 वर्षा स्टॉपला गेलेली होती गाडी ना, आज सुद्धा तशीच पळणार म्हणजे. आणि दादा राजा बैलाचं नाव नुसतं राजा नाही, काकडवालचा राजा म्हणून त्यांनी गावाचं सुद्धा नाव केलंय, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्याबद्दल बोलायचं झालं तर बैल तर चांगलाच पळतो कडणी, म्हणजे बैलाचा काही विषयच नाही. बैलाने खूप शर्ती केल्यात आणि बैल चांगल्यापैकी म्हणजे फार्ममध्ये जाते. दादा मुंबईमध्ये तर चांगल्याच पैकी गाड्या गाजवल्यात. मुंबईमध्ये 2 नंबरच्या गाड्या वरच्याच मारल्यात म्हणजे टॉपच्या. आणि दादा राजासोबत अजून काय तुमची इच्छा आहे की राजासोबत कोणता पैरा असायला पाहिजे? तुमची इच्छा जी राहिलेली आहे राजासोबत म्हणजे आमची ही गाडी आहे ना, ही गाडी 2-3 वर्ष आम्ही म्हणजे सतत गुलाला नाव दिला आणि नाव फिरवतो. म्हणजे नाव दिलं आम्ही लगोदर म्हणजे लगातार 24 गुलाल घेतल्यात एक या गाडीने. याच गाडीने सतत म्हणजे कुठल्या बी साईड नाकला ही गाडी. राजा शहर जर असला ना तर ड्रायव्हरला कासरा असो नसो ती गाडी डोलोमीट मग ही गाडी तर आजचा मैदान नक्कीच जिंकेल अशीच आशा करतो मी. आणि नक्कीच मग ही जोडी जिंकली तर आपल्याला त्या मैदानात बघायला भेटेल. मग त्या मैदानाचं नियोजन कसं असणार? जर ही गाडी ठरली तर कसं नियोजन असेल? म्हणजे त्यामध्ये त्याला सराव कसा दिला जाईल की बाबा त्या टॉपच्या बैलांसोबत आपला जर दोन्ही बैला धावायचं असेल तर कसे त्याचा सराव असेल? सराव म्हणजे असं की आपला तिकडे एक मित्र आहे, म्हणजे आपल्या भावाचाच मित्र आहे, म्हणजे दोन्ही गावचा आपला शेरदार भाऊ याचा मित्र आहे, म्हणजे पॅलॉन राजुरी मग त्यांच्या नियोजनामध्ये आम्ही तिकडे गाडी नेणार आहोत. सो चला आता जर विजय प्राप्त झाला आणि जर मला वेळ भेटला तर नक्कीच आपण पुन्हा राजा बैलाची मुलाखत घेऊ. सो चला बाय. सो पाहू शकता राजा बैलाने कारकिर्दी आतापर्यंत खूप काही केलेलं आहे, विजय प्राप्त केलेले मैदानात. सो आणि ही गाडी नक्कीच आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानात सुद्धा घाटावरती कधी नेत नाही, पण यावेळेस जर इथे विजय प्राप्त झाला तर घाटावरती सुद्धा हा बैल दिसेल आपल्याला. दादा पहिल्याचं नाव काय? दबंग. दबंग. आणि तो रायफल. ओळखा कोण आहे सांगण्याची जरूरत नाही आहे, ब्लॉगर आहे. तुम्हीच नाव कमेंट्समध्ये सांगा. अक्का माखवले त्यांनी ते
कसा वाटतो की नाही बैल? जबरदस्त 7090 कडक आवाज, कडक बैल आपल्या चॅनल मधून पाहता. सांग तुला कसा हँडल होतो तो बैल? अच्छा, म्हणजे तो तुझा ऐकतो, त्याला खाणं वगैरे तूच देतो का? म्हणजे तुझ्याशिवाय. आणि कुठे त्याला फेरीला न्यायचा असेल तर सोबत कोण असतो? आणि तू. बिरजा बैलाचे मालकच आपल्या समोर आलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण आज बिरजा सोबत कोणता पैरा आणि शर्यत जमली आहे का. सर्वप्रथम दादा आपलं नाव सांगा. माझं नाव निलेश कडू. आणि हा कोणाच्या नावाने बैल धावला जातो दादा? हार्दिक सागर भोईर वरप. आजचं शर्यतीचं कसं नियोजन आहे? शर्यत जमलेली आहे, आता थोड्याच वेळात आम्ही त्याला काढणार आहे. बिरजा सोबत पैरा कोणता आहे दादा? बिरजा सोबत पिंट्या बैल आहे, पंडित शेतगुलवी यांचा, निंबवली. आणि कोणा विरुद्ध आहे शर्यत आज? ती आता कोणी नाव फिरवलंय तेवढं उरणवाले चिरले. मग काय वाटतं आजच्या या बोनवले अड्ड्यात विजय प्राप्त करेल का आपला बिरजा? 100%. या वर्षी म्हणजे आता वर्ष संपला पण नाही, पण आता सुरू झाले आपल्याकडे शर्यत. तर आतापर्यंत जेवढे अड्डे झाले त्याच्यामध्ये बिरजा कुठे कुठे होता, कोणत्या अड्ड्यात होता? बिरजा उसटण्याला होता, उसटण्याला पण गुलाल घेतला आम्ही. त्याच्यानंतर पाडगावला होता, पाडगावला पण गुलाल घेतला ना. हा तिसरा अड्डा आहे बिरजाचा. म्हणजे आज 2 गुलाल तर घेतलेले आणि तिसऱ्या गुलालसाठी सज्ज होतोय तो. आणि दादा मागच्या वर्षीची कारकिर्दी काय होती बिरजा बैलाची? मागच्या वर्षी बिरजाने 31 शर्तीमध्ये 27 शर्ती जिंकला होता. अरे बापरे, चांगलेच गुलाल घेतले. आणि दादा ह्यापुढे याच्या म्हणजे आता जो फॉर्च्युनरचा मैदान होणार आहे घाटावरती, सर्वप्रथम मला सांगा बिरजा हा घाटावरती धावला जातो का आपल्या मुंबईमध्ये? नाही, धावला जातो बिरजा घाटावर. आता जे रुस्तम हिंद केसरी मैदान आहे तिथे फॉर्च्युनर आहे, त्याच्यासाठी काय नियोजन असणार आहे? त्याच्यासाठी जर पायरा चांगल्या टॉपच्या बैलाचा असेल तरच आम्ही बैल वरती घाटावर नेणार, नाहीतर मग बैल मुंबईमध्येच राहणार. मग असं काय तुमचं मित्र वगैरे वर्गांचं नियोजन चालू आहे का कोणता पायरा असो आणि घाटावरती नेण्यासाठी? आहे, आता बघू, चालू आहे शोध टॉपचा बैल, कारण की त्याचा तडाखा खालून लय फास्ट आहे, त्याला पुरेला असंच बैल टाकायला लागेल. दादा याच्या आल्यानंतर जी शरीरश्रेष्ठ वाटतं ना, खूप भारी वाटतं. तो याला असं काय खाणं दिलं जातं दादा? याला उडीद भड्डा, बीट, गाजर, अंडी, राईचा तेल, गूळ, भरपूर काही खाद्य दिले जातो. दादा तो आल्यापासून हंबारडा देतो, त्याला वाटतं अड्ड्यात जायचं आणि शर्यत जिंकून यायचं आहे. सो त्याला असा सराव काय दिला जातो? सराव पवंडी दिली जाते, त्याला फिरवला जातो. जिथून बैल सुटली जातात तिथे जेव्हा असतो तर त्याच्या डोक्यात काय असतं जेव्हा शर्यत सुरू होते तेव्हा तो कशा पद्धतीने धावतो? त्याला एकच असा त्याच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे त्याचा ध्येय असतो, आणि त्याला असं वाटतो कधी सूत येतो. आणि हा पब्लिकने धावणारा बैल आहे का? नाही, आतून पळतो. आतून पळतो, आपण गाडा बघून पळतो तो. नक्कीच दादा बिरजा आज या मैदानात विजय प्राप्त करेल आणि नक्कीच तुमचा जो फॉर्च्युनरचा मैदान आहे तिथे सुद्धा चांगला मोठा पैरा होईल आणि तिथे सुद्धा आपल्याला बिरजा बघायला भेटेल. बोल ना काय नाही, निघली आता गाडी. काय रुबाबदार आणि किती भारी वाटतं ना मित्रांनो. चला आता आपण जाऊया पुढे, अजून कोणती कोणती बैल आहेत आपल्या चॅनलमधून दाखवूया आणि छोटी छोटी मुलाखत घेत राहूया.